सो मित्रांनो फायनली पोचलो आपण ओरिजिनल सप्त हिंद केसरी बकासूर सरपंच बक्या डॉन काय काय नाव बोलत नाही महाराष्ट्राचा पूर्ण काळीज आणि सर्वांचा आवडता लाडका बैल बकासूर आलेले आहेत। पाहू शकता बकासूरचे जोडीला आलेले सर्व मित्रपरिवार। कसं वाटतं असं वाटत नाही आज आता थोडा बकासूर एकदम फिटनेस भारी झाली बकासूरची। आपण बघूया त्या साईडनं बकासूरला। सो पाहू शकता आणि सुरमर आहे सूरज दातीकल सर्वांचा लाडका यूट्यूबर। आणि पाहू शकता मित्रांनो कसं असं वाटत नाही का तुम्हाला बकासूरची फिटनेस एकदम भारी झाली आणि कसा सजलाय धजलाय बघा बकासूर। सो नक्कीच आज बकासूर सोबत आईघोडचा छोटा सर्जा। मित्रांनो कमेंट्समध्ये सांगा ही जोडी कशी पडेल आज आणि आज गुलालाचा मानकरी तर होणारच पण प्रथम क्रमांक पटकावणार का। सो निवांत घेतलाय विश्रांती घेतोय म्हणजे पळण्यासाठी तयार होतोय सज्ज होतोय। काय वाटतंय जेवढं बघू तेवढं कमी बकासूरला। लवकरच व्हिडिओ नेटवर्क असेल तर आपल्या चॅनलवरती पडेल। आणि आपले मोहिल शेठ दादा नमस्कार। मुंबईवरून आलो खास आपल्या बकासूर याची शर्यत लढत बघायला आणि आज ऐकून आहे की घोडचा छोटा सर्जा आहे। काय बोलायला ही जोडी कशी काय वाटते। जोडी चांगली पळते। आणि आता बिंजोडचा मैदान झाला होता खिडकाले अड्ड्यात तेव्हा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि बकासूरची सर्जा छोटा सर्जाची गाडी धावली होती ती बघितली होती का शर्यत तुम्ही कसा स्पीड होता। खूप छान स्पीड। आजचं नियोजन कसं काय ठरलं आधीच ठरलं होतं आधीच ठरलेलं। नक्कीच मग काय बोलाल आज वडकी मैदानाबद्दल हिंद केसरी मैदान। नाही चांगलं मैदान आहे पहिलं आमच्या पुण्या भागातलं हिंद केसरी मैदान आमच्या भागात मैदान आहे त्याचा खूप आनंद वाटतो हिंद केसरी। नक्कीच दादा आणि पुसेगावचं कसं काय नियोजन हीच जोडी असणार की नियोजन आहे ना नियोजन झालेलं आहे तिथे सुद्धा आपला बकासूर टॉपच्या पायऱ्यामध्ये असणार आहे। नक्कीच दादा आता भेटूया आपण आणि नक्कीच आपला गुलालाचा मानकरी आणि प्रथम क्रमांक भेटेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। सो बघा एवढी फॅन फॉलोईंग आहेत आणि मित्रपरिवार येतात सो बकासूरला पाहण्यासाठी। काय बोलाल बकासूर बद्दल बोलू तेवढा कमीच आहे। हां तो एक आपला शर्ती क्षेत्रातला एक नंदी म्हणजे देवच आहे तो महादेवाचा नंदी। आता बकासूर सोबत कोणता पैरा तुम्हाला आवडतो। बकासूर सोबत आज घोडचा छोटा सर्जाच असेल 100% असं वाटतंय। नक्कीच 100% ते गुलाला राहील असं वाटतंय मला। कसा पळ आहे या दोघांचा पल बोलला तर एकच नंबर। दादा काय बोलाल बकासूर बद्दल। हां पण तरी पण आपण इथे आल्यानंतर देव बैलगाडी क्षेत्रातला त्या बैल कधी होणार नाही। दादा आता तुम्ही पण बैल शोधायला निघालेत आपला मथुर आलाय का। कुठे आहे मथुर इथेच आहे मथुर। सो मित्रांनो मथुर सुद्धा आलाय सो मथुरला सुद्धा दाखवूया आपण। सो तोपर्यंत बकासूरला पहा। लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या कारण का असेच कोणते मोठमोठे नंदी छोटे नंदी येणार आहेत ते आपण नक्कीच दाखवणार आहे। आणि आता आपण मथुरकडे जाणार आहे त्याआधी बकासूरला पहा। सो मोहिल शेठ यांची सुद्धा छोटीशी बाईट घेतलेली आहे आपण। घोडचा सर्जनच दादा त्या साईडला आहे सरळ तिकडे वरती आहे का। हां वरती ओके थँक्यू वेलकम। आपल्या बकायाची सिनेमॅटिक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय मोबाईल त्यात तोडीच तोड नाही मित्रांनो पण नक्कीच तुमच्या आशीर्वादाने लवकर आयफोन नाही तर सॅमसंग अल्ट्रा वन। हा मित्रांनो सांगा मला जर फोन घ्यायचा असेल तर आयफोन की अल्ट्रा घ्यायचा। सो चला जास्त उशीर न करता आपण आता मथुरला बघूया आणि मथुरला सुद्धा आपल्या चॅनलमधून दाखवूया। तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा। सो बाय।